जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वांगणी येथे पहिल्यांदाच मान महिलांचा सोहळा सन्मानाचा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक कार्यकर्ते विराज देशमुख आणि गायत्री देशमुख यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी अंबरनाथ ग्रामीण यांच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। स्त्री ही केवळ एक व्यक्ती नसून ती एक शक्ती आहे, प्रेरणा आहे आणि समाजातल्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे। महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी महिला दिन विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी समाजात महिलांना मानाचे स्थान मिळावे, त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरण याकडे लक्ष दिलं जावं आणि महिलांना विविध क्षेत्रात काम करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावं या हेतूने महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला रंग माझा वेगळा फेम आयेशा अर्थात विदिशा मस्कर आणि अप्पी आमची कलेक्टर फेम अप्पी अर्थात शिवानी नाईक या अभिनेत्रींची विशेष उपस्थिती यावेळी होती। यासोबतच रील स्टार अपूर्वा पाटील आणि अस्मिता सुर्वे या देखील उपस्थित होत्या। महाराष्ट्रातील उत्कृष्ट निवेदिका प्रतिभा पाटील आणि सुप्रसिद्ध निवेदक निलेश पापत यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांचे मनोरंजन करत या कार्यक्रमाची रंगत वाढवली। यावेळी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी महिलांना संबोधित करताना महिलांसाठी भरघोस काम करण्याची विनंती विराज देशमुख आणि गायत्री देशमुख यांना केली। या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत आपली उपस्थिती दर्शवली। यावेळी आकर्षक बक्षिसांसह महिलांसाठी भेटवस्तू म्हणून साडी देण्यात आली। अंबरनाथ तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, महिला मोर्चाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह माता भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महिलांचा सन्मान व्हावा ही भारतीय जनता पार्टीची नेहमीच परंपरा आहे आणि त्याच अनुषंगाने बदलापूर आणि अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ ग्रामीणने हा कार्यक्रम आयोजित करून एक खूप वेगळ्या प्रकारचं एक महिलांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे। विराज देशमुख, गायत्री देशमुख आणि आमचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी आणि सर्वच आमच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या महिलांसाठी सन्मान मिळावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। महिलांच्या दृष्टीने एक वेगळा विचार घेऊन जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून हे कार्यक्रम करायचा होता, पण एका कार्यकर्त्याचा जाण्यामुळं हा कार्यक्रम लांबला होता आणि त्यामुळंच आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय। ज्या भगिनींना कुठेही काही अडचण असेल त्यांचा सन्मान करणं हे भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे आणि तेच आज कर्तव्य माझे कार्यकर्ते करतात। मनापासून त्यांना शुभेच्छा। नमस्कार, मी विदिशा मस्कर। आज मी वांगणी इथे आलेली आहे या कार्यक्रमासाठी। महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा हा कार्यक्रम इकडे आयोजित केला गेलेला आहे आणि आय हॅव टू से की खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे या सगळ्या गोष्टींना आणि या कार्यक्रमाला। आणि इकडे मोठ्या प्रमाणात बक्षिसं दिली जात आहेत। बायका स्वतःहून आज इकडे उपस्थित झाल्या आहेत, वेळ काढून इकडे आल्या आहेत, तर खूप छान वाटतं हा उत्साह बघून। त्यांच्यामुळे एक वेगळी एनर्जी, वेगळी ऊर्जा आज मी घरी घेऊन जाणार आहे उद्यापासून काम करताना, की एवढं घरचं पूर्ण सगळं सांभाळून त्या आज इथे आल्या आहेत, स्वतःची वेळ देत आहेत। आयोजन देशमुख कपल आहे त्यांना जातं आणि मला इथे बोलवलं त्यासाठी सुद्धा त्यांना खूप खूप थँक्यू की तुमच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्ही एक संधी दिलीत मला आणि मी इथे येऊ शकले, तर खूप खूप थँक्यू आणि तुमच्या पुढच्या पूर्ण प्रवासासाठी ऑल द बेस्ट। खूपच छान आहे, कमाल आहे सगळं। भरपूर इव्हेंटला जात असतो खरं तर, पण वांगणीसारख्या प्लेस मध्ये होणं हीच एक खूप चांगली गोष्ट आहे मला वाटतं। आणि गायत्री मॅम असतील किंवा विराज सर असतील, त्यांनी एवढं छान नियोजन केलंय ना, त्यामुळे खरं तर आमच्यासारख्या कलाकारांना यायला पण खूप छान वाटतं आणि एवढ्या संख्येने उपस्थिती आहे बायकांची। सो हे महिला दिनानिमित्त असू देत किंवा वारंवार हे कार्यक्रम होत राहिले पाहिजेत आणि होतीलच ऑब्व्हियसली। सो खूप छान वाटतंय आणि महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आता येत आहेत। इतक्या सातत्याने लोक महिलांसाठी काही ना काही करू पाहताय, सो हे बघूनच खूप छान वाटतंय। आणि अगेन आम्ही एक चेहरा असतो, लोकांना खूप आवडत असतो आणि त्यांना भेटण्याची संधी मिळते फायनली अशा इव्हेंट्समधून, सो त्यांना भेटायला मिळालं, खूप छान वाटतंय। असंच सातत्याने हे नियोजन होत राहावं आणि खूप छान आयोजन केलंय खरं तर। सो खरं तर देशमुख सरांचे आणि आमच्या दोघांचे आभार मी मानते, कारण इतका छान कार्यक्रम आम्हाला बघायला मिळाला। सो थँक्यू सो मच। भारतीय जनता पार्टी ग्रामीण अंबरनाथ आयोजित मान महिलांचा सोहळा सन्मानांचा हा कार्यक्रम आपण आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे।
उद्योग क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये आमदारांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असतो. तर आमदारांच्या सूचनेनुसार किंवा मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर महिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आमच्या दोघांची. तर त्याच्या माध्यमातून महिलांसाठी काहीतरी करता यावं, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. तर या एक संकल्पनेतून आपण जागतिक महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी. Like, comment, share and subscribe.